नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला हा लेक्चर आहे तर हा लेक्चर आहे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। हा आपला पहिला लेक्चर आहे आजचा। याच्यामध्ये आपण पाहणार आहे महाराष्ट्र राज्य सेट परीक्षेचा पहिला पेपराची संपूर्ण माहिती, पहिल्या पेपरची। नमस्कार मित्रांनो, मी अमित आढे आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपल्या चॅनलवर। ओके, बघा मित्रांनो, जर तुमचे स्वप्न सहाय्यक प्राध्यापक असिस्टंट प्रोफेसर होण्याचे जर असेल तर ही संपूर्ण मालिका तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आपली। असे दररोज आपल्या या चॅनलवर जे आहे तर असेच लेक्चर जे आहे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे जे आहे ते मी आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहे। तर या मालिकेमध्ये आपल्या या लेक्चरमध्ये आपण सेट पेपर क्रमांक 1 अगदी शून्यापासून सुरुवात करणार आहोत। म्हणजे तुम्हाला ऑल डिटेल्स माहिती आपल्या या लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे। त्यासाठी समजून घ्या की हा जो महाराष्ट्र राज्य सेट पेपर आहे, हा पेपर म्हणजे काय? बघा, सेट परीक्षा म्हणजे काय? तर सेट परीक्षा म्हणजे स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट, म्हणजे महाराष्ट्र राज्यापुरती घेण्यात येणारी ही परीक्षा आहे। आणि ही परीक्षा सहाय्यक प्राध्यापक पदासाठी ही परीक्षा घेतली जाते आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये। आणि गोवा राज्य सामायिक आहे, त्या दोन राज्यामधून हे सहाय्यक प्राध्यापक परीक्षा, जर एखादी विद्यार्थी जर ही सहाय्यक प्राध्यापक सेट एक्झाम जर पास झाला तर त्याच्यासाठी गोवा स्टेटमध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये दोन्ही स्टेटमध्ये जर असिस्टंट प्रोफेसर सहाय्यक प्राध्यापक पदाची जर जागा निघली तर त्या पदासाठी तो व्यक्ती पात्र असतो। ते तुम्ही इथे समजून घ्यायचं आहे। तर ही परीक्षा जी आहे, ही परीक्षा राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्रता निश्चित करण्यासाठी घेतली जाते। महाराष्ट्र व गोवा राज्यांसाठी ही परीक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत आयोजित केली जाते। म्हणजेच ही परीक्षा जी आहे ती ही परीक्षा आपली सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी जी आहे तर या युनिव्हर्सिटीला स्वायत्ततेचा दर्जा मिळाला आहे। यूजीसी युनिव्हर्सिटी ग्रँटेड कमिशनने काही विद्यापीठे असतात की ज्या विद्यापीठांना स्वायत्ततेचा दर्जा ते काही निर्णय जे आहे त्यांच्या लेवलवरती घेत असतात। तर अशा पद्धतीनं जो निर्णय आहे तो सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीला हा दर्जा मिळालेला आहे। त्या दर्जामधूनच ही जी सेट एक्झाम आहे, सहाय्यक प्राध्यापक परीक्षा जी आहे सेट एक्झाम, ही सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अंतर्गत घेतली जाते। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण समजून घेऊया की सेट परीक्षेचा जो उद्देश आहे, सेट परीक्षेचा उद्देश म्हणजे काय आहे, तर सेट परीक्षा ही कशाकरता घेतली जाते। तर या परीक्षेद्वारे उमेदवारांमध्ये खालील कौशल्य तपासले जातात। हा खालील कौशल्य म्हणजे कोणते? तर हे बघा, हे दिलेले आहे कौशल्य। एक आहे अध्यापन क्षमता, एका सहाय्यक प्राध्यापकामध्ये अध्यापन क्षमता असली पाहिजे। त्यानंतर संशोधन क्षमता, हा सुद्धा एक गुण असला पाहिजे। तार्किक विचार असले पाहिजे, विश्लेषण क्षमता असली पाहिजे, वाचन आकलन असलं पाहिजे, संवाद कौशल्य असलं पाहिजे प्राध्यापकाजवळ। त्यानंतर इथे माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर करून काही त्यांच्याजवळ माहिती असली पाहिजे। त्यानंतर उच्च शिक्षण व्यवस्थेचे ज्ञान त्या व्यक्तीजवळ असले पाहिजे। तर या सगळ्या ज्या आहेत ह्या त्या उमेदवारामध्ये खालील कौशल्य जर असेल तर तो व्यक्ती ते सहाय्यक प्राध्यापक परीक्षेसाठी पात्र असतो। आता ही सेट परीक्षा कोण देऊ शकते? बघा, जे नवीन विद्यार्थी आहे त्यांना माहीत नसतात, काही गायडन्स नसतात, त्यांना ह्या गोष्टीचं काही नॉलेज नसते। फक्त BA करणे, चला आपण BA करतो ते BA करा, MA करतो ते MA करा, जर काही MSc आहे, BCom आहे, पण यांना कोणी सांगत नसते की कोणतीही PG झाल्यानंतर आपल्याला कोणती परीक्षा दिल्यानंतर आपण कोणत्या क्षेत्रामध्ये जातं हे ज्ञान असणं खूप गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो। ओके, तर बघा यामध्ये आता सेट परीक्षा ही एक्झाम कोण देऊ शकते? तर पदव्युत्तर पदवी मास्टर डिग्री पूर्ण केलेले विद्यार्थी, म्हणजे तुमचं PG जर झाले असेल तर ते सर्व विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र आहे। त्यानंतर काही अंतिम वर्षाचे विद्यार्थी, काही अटींवर, जर तुमचा एखादी विषय राहिला असेल, बॅक असेल, तर शेवटच्या वर्षाच्या अंतिम वर्षाच्या अटीवर काही अर्ज विद्यार्थी या परीक्षेसाठी भरू शकतात। त्यानंतर तिसऱ्या नंबरची जी आहे पात्रता ती आहे परीक्षेसाठी संबंधित विषयात आवश्यक गुण असणे आवश्यक आहे। आता आवश्यक गुण म्हणजे कसे? तर ओपनसाठी जे आहे, ओपनसाठी 55% अट आहे। आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी जे आहे, तर रिझर्व्ह कॅटेगरी म्हणजेच SC ST OBC यांच्यासाठी 50% शिथिलता यामध्ये दिली, म्हणजे 50% ॲग्रिगेट जर तुमची डिग्री जर असेल तर तुम्ही या परीक्षेची फॉर्म जे आहे ते भरून या परीक्षेसाठी तुम्ही पात्र असता। ओके,
त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूया परीक्षेचे स्वरूप, की परीक्षेचे स्वरूप जे आहे ते कशा पद्धतीनं असते. ओके, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की परीक्षा ही कशा पद्धतीची असेल आणि आपण परीक्षेसाठी किती तयारी करू शकतो. बघा, आता यामध्ये असतो, यामध्ये 2 मिनिट. ठीक आहे, परीक्षेचे स्वरूप आता आपल्याला पाहायचं आहे. यामध्ये पहिला पेपर असतो हा. ओके, पहिला पेपर असतो. या पहिल्या पेपरला असतात 50 प्रश्न. या 50 प्रश्नाला असतात प्रत्येकी 2 गुण, म्हणजेच हा पेपर असतो 100 मार्काचा. या पहिल्या पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, लक्षात ठेवा. आणि हा जो पेपर आहे हा पेपर कमसे कम 1 तासाचा असतो. 1 तास म्हणजे 60 मिनिट. ओके, 60 मिनिटाचा हा तुमचा पेपर असतो. निगेटिव्ह मार्किंग नाही, 50 प्रश्न, 100 गुण, प्रत्येकी 2 गुण. तर हा पहिला पेपर असतो सेट एक्झामचा. त्यानंतर पेपर क्रमांक हा दुसरा असतो. आता ह्या दुसऱ्या पेपरमध्ये संबंधित विषयाचे 100 प्रश्न. आता संबंधित विषय म्हणजे कोणते, तर तुमची जे PG झालेली आहे, काय झाली तुमची PG म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे. आता ज्या विषयामध्ये म्हणजे सब्जेक्ट्स म्हणजे तुमचं PG झालेलं आहे, तो विषय जो आहे जो निवडला आहे तुम्ही सेटसाठी, त्याच विषयांवरती 100 प्रश्न असते तुम्हाला. तर तुम्हाला बाहेरचा कोणताही प्रश्न येत नाही, फक्त तुमच्या PGच्या रिलेटेड हा प्रश्न असतो. संबंधित विषयाशी 100 प्रश्न. तर तुमचा हा विषय परफेक्ट असणं, तुमचा अभ्यास असणं खूप महत्त्वाचं असतं. तुमचा PGचा म्हणजे पदव्युत्तर पदवीला तुम्ही पास झालेला विषय. आता या विषयाला असतात 100 प्रश्न. या 100 प्रश्नाला असतात 200 गुण, म्हणजे प्रत्येकी 2 तास. आणि या प्रश्नाला प्रत्येकी 2 गुण, म्हणजे 2 गुण म्हणजे 200 गुण, आणि प्रत्येकी 2 तास म्हणजे 60 आणि 60 120 मिनिट. 120 प्लस 60 मिनिट म्हणजे तुम्हाला टोटली 180 मिनिटाचे हे दोनही पेपर असतात. कोणते, म्हणजे पहिला पेपर हा जो पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2, ते लक्षात ठेवा. ओके, 50 प्रश्न, 100 गुण पहिल्या पेपरला, प्रत्येकी 2 गुण, निगेटिव्ह मार्किंग नाही, वेळ 1 तासाचा म्हणजे 60 मिनिटाचा. दुसरा पेपर असतो संबंधित विषयामध्ये 100 गुण, 200 गुण, टोटली 200 गुण असतो 100 मार्काला, 100 क्वेश्चनला पेपरला, आणि 2 तासात असतो म्हणजे 120 गुण, म्हणजे 180 मार्काचा हा पेपर असतो. ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आता बघा, त्यानंतर आपल्याला पाहायचं की पेपरमध्ये कोणत्या कोणत्या विषयावर जे आहे तो तुम्हाला प्रश्न विचारू शकते. काय, ओके, कोणत्या कोणत्या विषयावर तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. ओके, तर आपल्याला पाहायचं आहे याच्यामध्ये. सर्वप्रथम पाहूया आपण युनिट 1. बघा, मी तुम्हाला फक्त थोडक्यात माहिती देत आहे. या युनिटवरती जे प्रत्येक युनिट मी तुम्हाला सांगणार आहे, या प्रत्येक युनिटचा एक युनिट आपण डिटेल्समध्ये घेणार आहोत. जोपर्यंत सेट एक्झामची लास्ट डेट येत नाही परीक्षेची, त्या आदल्या दिवसपर्यंत आपण हे सगळे लेक्चर घेणार आहोत. ओके, तर आता आपल्याला पाहायचं पहिलं युनिट टीचिंग ॲप्टिट्यूड. आता या टीचिंग ॲप्टिट्यूडमध्ये किती घटकांवरती तुम्हाला अभ्यास करायचा आहे, तर यामध्ये करायचा आहे पहिला घटक अध्यापन म्हणजे काय. तर मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणारच आहे अध्यापन म्हणजे काय, अध्यापनाची वैशिष्ट्य काय, अध्यापन म्हणजे काय, त्याच्यामध्ये कार्य काय, सगळं डिटेल्समध्ये मी आपल्याच या यूट्यूब चॅनलवर आपले लेक्चर मी घेणार आहे. ते फक्त तुम्हाला थोडक्यात अभ्यासक्रम सांगत आहो की सेट परीक्षेचा अभ्यासक्रम पेपर 1 आणि पेपर 2 साठी कसा असतो. तर आता अध्यापन म्हणजे काय, हा टीचिंग ॲप्टिट्यूडमध्ये पहिला मुद्दा येणार आहे. त्यानंतर येणार आहे शिक्षकाची भूमिका काय असते, त्यानंतर असते अध्यापन पद्धती काय असतात, आणि विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धती काय असते, ते टीचिंग ॲप्टिट्यूडमध्ये. त्यानंतर दुसरं युनिट आहे इथे, दुसरं युनिट आहे रिसर्च ॲप्टिट्यूड. हे दुसरं. बघा, आता काही MPhil झालेले विद्यार्थी आहे, MPhil जे जुनं, आता MPhil तर बंद झाला आहे सध्या. त्यानंतर PhD करणारे जे स्टुडंट आहे, PhD करणारे, तर यांना हा सोपा विषय असतो. रिसर्च ॲप्टिट्यूडचा जो विषय आहे हा त्यांच्यासाठी सोपा, कारण त्यांचा तो अभ्यासच असतो आणि त्यांची ती पूर्ण प्रक्रियाच असते जी PhD आणि MPhilची विद्यार्थ्यांची, की रिसर्च कसा करायचा, संशोधन कसं करायचं, विषय कसा निवडायचा, त्याचं अध्ययन कसं करायचं, जे व्हिजिट कशी द्यायची, त्याची माहिती कशी गोळा करायची, थेसिस असतात, मेथोडॉलॉजी असते. ओके, हे सर्व गोष्टी जे आहे ते ह्या सर्व गोष्टी रिसर्च ॲप्टिट्यूडमध्ये येत असतात. तर यामध्ये आपल्याला पाहायचं आहे सर्वप्रथम युनिट 2 मध्ये रिसर्च ॲप्टिट्यूडमध्ये संशोधन म्हणजे काय, त्यानंतर संशोधनाचे प्रकार काय असतात, त्यानंतर
हायपोथिसिस 5 आहे, त्यानंतर व्हेरिएबल्सचा अभ्यास करायचा आपल्याला, त्यानंतर सिम्पलिंग ह्यासुद्धा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे युनिट 2मध्ये. ओके, त्यानंतर युनिट 3 पाहायचं आहे आपल्याला. युनिट 3मध्ये कॉम्प्रिहेन्शन म्हणजे परिच्छेद वाचन, प्रश्न सोडवणे यावरती अभ्यास करायचा आहे. त्यानंतर आपल्याला युनिट 4 जे आहे तर युनिट 4वरती अभ्यास करायचा आपल्याला. युनिट 4मध्ये कम्युनिकेशन यावरती अभ्यास करायचा. कम्युनिकेशन म्हणजे काय काय येतं, संवाद यावरती अभ्यास करायचा आहे, कम्युनिकेशन सायकल, त्यानंतर बॅरियर्स, त्यानंतर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. हा युनिट 4चा कम्युनिकेशनचा अभ्यास आहे. आपण डिटेल्समध्ये नंतर एक एक टॉपिक जे तुम्हाला डिटेल्समध्ये म्हणजे एक एक लेक्चर आपला कमसे कम 40-40, 50-50 मिनिटाचं किंवा 60 मिनिटाचं एका तासाचं सुद्धा होऊ शकते. तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला या प्रत्येक टॉपिकवरती आपल्या चॅनलवर यावरती लेक्चर होणार आहे. बघा, काही विद्यार्थी नवीन जर असेल तर आपल्या चॅनलला शेअर करा, लाईक करा, शेअर करा. जर व्हिडिओ जर आवडला, माहिती आवडली, परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला सांगतो जे मी प्रश्न टाकलेले आपल्या यूट्यूब चॅनलवरती त्यामधून काही ना काहीतरी प्रश्न परीक्षेला दरवर्षी येतात आणि येत आहे. तर लक्षात ठेवायचं. ओके, युनिट 4 कम्युनिकेशन यावरती सुद्धा आपण सेपरेट लेक्चर घेणार आहे. त्यानंतर युनिट 4चा आहे. आता युनिट 4 म्हणजे काय आहे तर आपल्या यामध्ये रिझनिंगचे प्रश्न येणार आहे परीक्षेला. ते हे युनिट 5 रिझनिंगमध्ये आता लॉजिकल रिझनिंग आहे, स्टेटमेंट आहे, आर्ग्युमेंट्स आहे, असम्प्टेशन्स आहे, कन्क्लुजन आहे. तर या 5ही टॉपिक्सवरती आपण डिटेल्समध्ये घेणार. तर हे तुम्हाला लक्षात आहे. युनिट 5मध्ये रिझनिंगमध्ये लॉजिकल रिझनिंग, स्टेटमेंट, आर्ग्युमेंट्स, असम्प्टेशन आणि कन्क्लुजन. ती या टॉपिकवरती सुद्धा प्रश्न येणार आहे. ओके, त्यानंतर सहावा जो आहे तर 6व्या याच्यामध्ये येणार आहे जे मॅथ्स असते. ओके, मॅथ रिझनिंगचा हा युनिट आहे 6वा. तर यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा, संख्यावरती अभ्यास करायचा आहे, टक्केवारी आहे, प्रमाण आहे, सरासरी आहे, वेळ काम. म्हणजे हे जनरल आहे. जे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी हे जे टॉपिक्स आहे मॅथमॅटिकल रिझनिंग, तर हा तुमच्यासाठी खूप सोपा जाणार आहे. जर सेटची एक्झाम देणारे विद्यार्थी आहे आणि हे सेट एक्झाम देणारे विद्यार्थी जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी मॅथमॅटिक्स जे रिझनिंग आहे किंवा जे गणिताचे प्रश्न आहे ते तुमच्यासाठी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला सोडवता येणार आहे. तुमचा सराव असाच होणार आहे. तर तुम्ही सरावाशिवाय याला पर्याय नाही. सराव खूप महत्त्वाचा आहे या मॅथच्या क्वेश्चनमध्ये. त्यानंतर बघा, 7वा युनिट आपण शिकणार आहोत. 7वा युनिट आहे डाटा इंटरप्रिटेशन. डाटा इंटरप्रिटेशनमध्ये आपण 10व्या वर्गामध्ये शिकलो आहे टेबल, बाय चार्ट, पाय चार्ट, लाईन चार्ट. तर हे ग्राफ्स आहे, जे बार ग्राफ्स वगैरे आहेत हे आपण शिकलो आहे 10व्या 10मध्ये. म्हणजे SSC वर्गामध्ये आपण शिकलो आहे. तर हे आपल्याला माहीत आहे. तरी पण आपल्याला इथे डाटा इंटरप्रिटेशनमध्ये आपल्याला 7व्या युनिटमध्ये टेबल, पाय चार्ट, बार ग्राफ आणि लाईन ग्राफ आपल्याला हे 4 जे आहे ते हे टॉपिक्सवरती आपल्याला याच्यामध्ये डिटेल्समध्ये लेक्चर आपण घेणार आहे. ओके, त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, 8व्या नंबरला आहे ICT. आता ICTमध्ये कोणते कोणते विषय येणार आहे टॉपिक्स तर याच्यामध्ये बघा, या ICTमध्ये कॉम्प्युटर, इंटरनेट, MS ऑफिस, ईमेल, क्लाउड कम्प्युटिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स. म्हणजे आपल्याला या 6 टॉपिक्समध्ये आता जे विद्यार्थी म्हणजे ज्यांच्याजवळ सामान्य ज्ञानचं पुस्तक असेल, सेपरेट टॉपिक्स जर असेल कॉम्प्युटरचा सामान्य ज्ञान, तर याच्यामध्ये तुम्ही त्या परीक्षेला त्यामधून तुम्ही जसं संगणक आणि माहिती तंत्रज्ञान आहे तर संगणक माहिती तंत्रज्ञानाचं जर पुस्तक जर तुमच्याजवळ असेल तर हा ICTचा जो युनिट 8चा जो टॉपिक आहे तुमचा पूर्ण कंप्लीट होणार. कॉम्प्युटर आहे त्याच्यामध्ये सर्वच माहिती असते, इंटरनेट संदर्भात माहिती असते, MS ऑफिस संदर्भात माहिती असते, ईमेलसुद्धा माहिती असते, ईमेलचं सगळ्यांचा ओळखीचा, क्लाउड कॉम्प्युटिंगचं असते आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स. म्हणजे एवढ्यावरसुद्धा तुम्हाला या टॉपिक्सवरती आपल्याला सेपरेट आपण लेक्चर घेणार आहे. तर हा झाला 8वा टॉपिक्स. ओके, सेटमध्ये येणार आहे. आता बघा, पुन्हा 10व्या टॉपिक्सवरती प्रश्न येणार आहे. आता 10व्या टॉपिक्स हा खूप सोपा आहे मित्रांनो, तुमच्या ओळखीचा आहे. काही विद्यार्थी जर अभ्यास करत असाल GKचे तर युनिट 10 हायर एज्युकेशन सिस्टीम. बघा, न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आहे 2020ची ना, हां, अजून अंमलबजावणी चालूच आहे. सेपरेटली कोणी म्हणजे कोणत्या राज्यात चालू आहे अंमलबजावणी, कुठं झालेली नाही अजून. तर बघा, न्यू एज्युकेशन पॉलिसी अंतर्गत काही एज्युकेशनमध्ये बदलाव असतात. जसं उच्च शिक्षण आहे, विद्यापीठ आहे, आयोग आहे, शैक्षणिक धोरण आहे, गुणवत्तापूर्ण आहे, UGC आहे, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, नेट आहे, नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट आहे, सेट एक्झाम आहे, NCERT आहे. शैक्षणिक धोरणामध्ये सरकार
परिस्थिती पाहून जे आहे ते एज्युकेशनच्या हिशोबाने जे बदलाव करत असते. जसं न्यू एज्युकेशन पॉलिसी आता आपल्या भारतामध्ये लागू केलेली आहे, ती या अंतर्गत काही माहिती जर असली तर या माहितीवर प्रश्न या परीक्षेमध्ये विचारले. युनिट 10 हायर एज्युकेशन सिस्टीम म्हणजे उच्च शिक्षणावर विद्यापीठ आयोग शैक्षणिक धोरण गुणवत्ता यावरती प्रश्न विचारू शकते, हे सुद्धा तुमच्या लक्षात असलं पाहिजे. ओके. त्यानंतर 11वा युनिट आहे बघा. 10 युनिटपर्यंत 10 युनिटवरती इथे फक्त तुम्हाला प्रश्न विचारण्यात येतात ह्या परीक्षेमध्ये. किती? फक्त 10 युनिटवरती तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ओके. त्यानंतर बघा आपण पाहणार आहे आता अभ्यास कसा करावा. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक सोपी स्टेप सांगणार आहे अभ्यास कसा करावा. मी इथं पूर्ण म्हणजे एक चार्ट करूनच तुम्हाला मी याच्यावरून समजू शकेल. चार्ट करून मी तुम्हाला प्रेझेंटेशन करून राहिलो, सांगून राहिलो. काहून की तुम्हाला बघा मी सांगितल्यानंतर काही लोकांना समजेलच असं नाही, तर हे चार्ट आहे जो मी तुम्हाला दाखवत आहे त्याच्यावरून सुद्धा तुम्हाला काही म्हणजे तुम्ही समजू शकाल की कशा पद्धतीने अभ्यास करायचा. जसं इथं आहे दररोज बघा काय करायचा, परिक्रमा काय करायची तुमची दररोज अभ्यासाची, तर 2 तास हे पेपर 1साठी द्या अभ्यासासाठी. त्यानंतर 2 तास पेपर 2साठीच आहे. 3 तास द्या. 3 तास 2 तास तुमच्या पेपर 1साठी, 3 तास तुमच्या पेपर 2साठी. 50 क्वेश्चन जे आहेत दररोज मॉक टेस्ट जे आहे 50 प्रश्नाची प्रश्न करा, म्हणजे सराव करा. नंतर एक मॉक टेस्ट दररोज आठवड्याला तुम्ही या अभ्यासावरून या तीनही अभ्यासावरून बघा 2 तास तुम्ही पेपर 1ला अभ्यास केला, 3 तास तुमच्या पेपर 2चा अभ्यास केला, 50 प्रश्न तुम्ही दररोज सोडून पाहिले, तर या सर्वांचा एक मॉक टेस्ट म्हणून दर आठवड्याला. बरं परीक्षा जवळ येत आहे, सेटची तर याच महिन्यात आहे, पण परीक्षा जशी जशी जवळ येत आहे तशा पद्धतीनं एका आठवड्याचा एक दिवस ठरवून त्या दिवशी तुम्ही या सर्व अभ्यासावरती एक मॉक टेस्ट जे आहे ते तुम्ही घ्या आणि मागील ज्या प्रश्नपत्रिका आहे परीक्षेला येणार त्या परीक्षेचा सराव चालू ठेवा. ओके. म्हणजे सगळ्यात सोपी पद्धत तुम्हाला. जर तुम्ही हे सराव जर केला तर एखादी पेपरमध्ये जर अशा सरावामधून खूप काही प्रश्न येतात विद्यार्थी मित्रांनो, आणि जे सेट एक्झामची जे काही कमिटी असतात तर जो अभ्यासक्रम दिला आहे 10 टॉपिक्सवरती त्याच याच्यावरती प्रश्न विचारतात, अदरवाईज बाकी तर प्रश्न येणारच नाही. ओके. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. त्यानंतर आता पाहूया आपण काही चुका ज्या आहेत तुमच्या, तर चुका अभ्यास करताना पेपर सोडवताना तुम्हाला चुका काही ज्या तुम्ही करत असता त्या टाळायच्या आहेत तुम्हाला. तर बघा याच्यावरून मी दिलेलं आहे विद्यार्थ्यांनी टाळाव्यात अशा चुका, म्हणजे तुम्ही कोणत्या चुका टाळायला पाहिजे. बघा फक्त वाचन करणे, फक्त वाचन केल्यानं तुमचा अभ्यास होणार नाही. तुम्ही पाठांतरच करा, वाचणं लक्षात ठेवणार नाही, याचा काहीच फायदा होणार नाही. वाचन करणं फक्त रट्टे मारले वाचलं तर याचा अभ्यास परीक्षेला बिलकुल होणार नाही. बघा फक्त वाचन करणे हे चूक टाळा. वाचा, रिव्हिजन करा, अभ्यास करा, नोट्स काढा. ह्या सर्व परिक्रमा जी आहे तुमची अभ्यासाची कंप्लीट झालेली पाहिजे. त्यानंतर नोट्स न बनवणे. तुम्ही अभ्यास करत असताना वाचल्यानंतर लक्षात ठेवण्यापेक्षा नोट्स काढा, तुमचं डबल रिव्हिजन होते. वाचल्यानंतर तुम्ही नोट्स काढल्यानंतर पुन्हा तुम्हाला लिहिताना पुन्हा रिव्हिजन होते. नंतर तेच परीक्षेच्या आदल्या दिवशी पुन्हा तुम्ही 2-3 दिवसाची पुन्हा त्याच नोट्स जर तुम्ही वाचल्या, ठळक जे मुद्दे आहेत ते तुमच्या लक्षात राहते. म्हणजे नोट्स न बनवणे हा सुद्धा तुम्हाला जो एक टाळायचा आहे. त्यानंतर मॉक टेस्ट न देणे. मॉक टेस्ट तुम्ही दिलीच पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं की तुमचा अभ्यास आठवड्याचा झाल्यानंतर आठवड्याचा एक दिवस ठरवा की ज्या दिवशी तुम्हाला मॉक टेस्ट एक तरी पेपर जो आहे तुमचा तो तुम्हाला सोडवायचा आहे. जर तुम्ही जर सोडवला नाही तुमचा सराव होणार नाही. जो वेळ असतो तुमचा 180 मिनिटाचा 2 पेपरला, एका पहिल्या पेपरला 60 मिनिटाचा, दुसऱ्याला 120, ते तुम्हाला वेळ पुरणार नाही. जर तुम्ही डेली मॉक टेस्ट जर देत असला तर तुमचा टायमिंग ठरतो, तुमच्या टायमिंगची मॅनेजमेंट ठरते आणि त्या वेळेमध्ये तुमचा पेपर किती सोडतो हे तुम्हाला स्वतःचं परीक्षण तुम्हाला स्वतः माहीत पडते. त्यामुळे तुम्हाला मॉक टेस्ट देणं हे खूप बंधनकारक आहे. तुम्ही मॉक टेस्ट द्या. त्यानंतर वेळेचे नियोजन न करणे. जो व्यक्ती वेळेनुसार वागत नाही त्या व्यक्तीचा आयुष्यामध्ये काहीच होऊ शकत नाही. वेळेला महत्त्व द्या. टाईम इज मनी म्हणतो आपण. तर वेळेनुसार जर कार्य केलं, ज्या वेळेमध्ये जे कार्य करायचं आहे तेच कार्य करा. त्या अदरवाईज बाकी तुम्ही कोणत्या वेळेला कोणतं जर कार्य केलं तर तुमच्या आयुष्यामध्ये बदलाव घडणार नाही. त्यामुळे वेळेचं नियोजन करून या परीक्षेचं टायमिंग ठरवा. परीक्षेमध्ये किती प्रश्न सोडवायचे आहे ते तुम्हाला ठरवायचं आहे. रिव्हिजन न करणे. बघा मी तुम्हाला सांगितलं रिव्हिजन खूप महत्त्वाचं आहे. नोट्स काढले, तुम्ही वाचन केलं, वाचता तुम्ही नोट्स काढल्यानंतर तुम्ही जशान तसेच ते पण तुम्ही रिव्हिजनच नाही केलं याचा काही फायदा होणार नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला वाचन करायचं आहे. वाचन झाल्यानंतर तुम्हाला नोट्स काढायचे आहे. नोट्स काढल्यानंतर आठवड्यातून एकदा तुम्हाला मॉक टेस्ट तुम्ही स्वतःची घ्यायची आहे. त्यांचं वेळेचं नियोजन करायचं आहे आणि तुम्ही ज्या नोट्स काढल्या त्याचं रिव्हिजनसुद्धा तुम्हाला करायचं आहे. तरच तुम्हाला सेट परीक्षेमध्ये म्हणजे तुमची जी सेट परीक्षा आहे तुम्ही चांगल्या गुणांनी, मार्कांनी आणि कट ऑफमध्ये तुम्ही बसून तुम्ही क्वालिफाय होऊ शकता.
अशा पद्धतीनं आपण हे 10 टॉपिक्स पाहिलेले आहे. आता प्रत्येक टॉपिक्सवरती आपण उद्यापासून प्रत्येक लेक्चर सेपरेट घेणार आहे. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि शेअर करा. तुम्हाला एक गोष्ट अजून मी सांगणार आहे मित्रांनो, एक मोटिवेशन गोष्ट आहे बघा, प्रेरणादायी आहे. मी हे चार्ट बी बनवला बघा, तुम्हाला सांगतो हे बघा चार्ट पण बनवला आहे मी याच्यासाठी, विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी संदेश. एक असा प्रत्येक लेक्चरच्या शेवटी आपला संदेशसुद्धा मी देणार. यश हे एका दिवसात मिळत नाही मित्रांनो, पण दररोज केलेल्या सातत्यपूर्ण अभ्यासामुळे ते नक्की मिळते. आजपासून नियमित अभ्यास सुरू करा आणि सहाय्यक प्राध्यापक होण्याचे स्वप्न पूर्ण करा. म्हणजे अशा पद्धतीनं मित्रांनो तुम्हाला यश जे आहे ते मिळाल्याशिवाय राहणार नाही. मी अमित आडे, ओके, तुम्ही मला ओळखता. तर मी अमित आडे आता इथंच थांबून पुढच्या लेक्चरमध्ये अजून आपण भेटूया आणि चांगलं तुम्हाला नॉलेज जर परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्या टॉपिकवरती जे तुम्ही लेक्चर अटेंड करता त्या टॉपिक्सवरती तुम्हाला प्रश्न आल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा. ओके, चला पुढच्या व्हिडिओमध्ये अजून भेटूया. धन्यवाद.